नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. नोकरी शोधू नका, नोकरी द्या. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे युवकांना थेट आव्हान. विकसित भारत वजा 2047 या राष्ट्रीय संकल्पनेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावे, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकदिलाने आत्मनिर्भर बुलढाणा घडवण्याचा निर्धार करावा, असा ठाम, स्पष्ट व आक्रमक संदेश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिला. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्ह्याच्या प्रगतीचा थेट आकडेवारीत आढावा भाषणात जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. शेती, उद्योग, रोजगार, डिजिटल सेवा व निर्यात या सर्व क्षेत्रांत बुलढाणा जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली असून 22,000 हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टी, गारपीट व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 429 कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिगाव प्रकल्प व लोणार संवर्धनाला गती. महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसनाचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी IIT मुंबईमार्फत संशोधन सुरू असून पर्यटनवाढीसाठी विशेष नियोजन राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योग व निर्यातीमध्ये बुलढाण्याची भरारी. उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून 874 कोटी रुपयांच्या निर्यातीसह विभागात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. चालू आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी जाहीर केले. युवकांना थेट संदेश. नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना. युवकांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील म्हणाले, फक्त नोकरी शोधण्याची मानसिकता सोडा. स्टार्टअप्स, ॲग्री, उद्योजकता, डिजिटल सेवा यामध्ये अमाप संधी आहेत. स्वतःची क्षमता ओळखा, कामगिरी दाखवा आणि नोकरी देणारे बना. डिजिटल प्रशासनामुळे पारदर्शकता. प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी महसूल मित्र, व्हॉट्सॲप चॅटबॉट व पुनर्भूक भूसंपादन प्रणाली यांसारखे डिजिटल उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक. पोलीस दलाने राबवलेल्या मिशन परिवर्तन मोहिमेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. देशभक्तीपूर्ण वातावरणात समारंभ संपन्न. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेड, सामूहिक कवायती व विविध जनजागृती कार्यक्रमांनी संपूर्ण समारंभाची शोभा वाढवली. उत्साह, शिस्त व देशभक्तीच्या वातावरणात हा राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला. हाती असेल पाळण्याची दोरी तर ती भरारी. जिजामाता महाविद्यालय NCC बुलढाणा, प्लाटून कमांडर वैष्णवी निकाळजे, सुपर नंबरी प्रतीक गवई. समोर येत आहेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूल विद्यार्थी. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बुलढाणा, प्लाटून कमांडर दिनेश इंगळे व सुपर नंबरी आहेत कुणाल चौधरी. शिस्तीचा महामेरू राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे छात्र सैनिक. यानंतर आपल्या समोर येत आहेत वंदे मातरम आणि सदैव तयार हा मंत्र जपणारे हे चिमुकले वीर आज या कवायत मैदानावर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत आहेत. शिस्तीचे हे बाळ कडू. यानंतर प्लाटून क्रमांक 10 मुलींची सैनिकी शाळा चिखली.
प्लाटून कमांडर आहेत अक्षदा कडू आणि सुपर नंबरी आहेत रोशनी चव्हाण. हाती लेखणी मणी क्रांती आणि अंगात सळसळी रग, मुलीच्या या शौर्याला आज पाहत आहे हे जग. चला तर या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर आपल्या समोर येत आहेत स्टुडंट पोलीस कॅडेट प्लाटून कमांडर राष्ट्रीय स्तरावर सन 2018 पासून राबवल्या जात आहेत. यानंतर आहेत प्रबोधन विद्यालय बुलढाणा मुले प्लाटून कमांडर उदय परिहार. प्रबोधन करण्यासाठी आणि राष्ट्राचा धुरा सांभाळण्यासाठी बुलढाणा. शिस्त, जिद्द आणि कर्तव्य परायतेचा वारसा जपणारे आमचे बुलढाणा पोलीस दल. श्वानचे नाव आहे एंजल. प्लाटून कमांडर चालक अनिल जाधव आणि सुपर नंबरी आहेत रवींद्र बोर्डे. अत्यंत दिमागदार आणि जवानांच्या या जिद्दीला आणि शिस्तीला एकदा जोरदार. व उच्च माध्यमिक विद्यालय एडेड माध्यमिक व उच्च माध्यमिक हा हप्ता देखावा. राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री राजेंद्र तोमर सर. यानंतर जागृती निर्मित चित्ररथ प्रदर्शित आणि वन्य प्राणी एकाच परिसरात येऊन कार्यालय आणि अस्मिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्त भारत कृती अभियान आहे. यानंतर एक वनीकरण विभाग सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा